सम्राट अशोक असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं बेरोजगार युवक व युवतींसाठी विविध महामंडळांकडून कर्ज मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जोडभाईपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, स्टेट बँक ऑफ इंडिया मार्केट यार्ड शाखेचे मुख्य प्रबंधक नागराज शेट्टी, जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक कफिलजी शेख, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, माजी समाज कल्याण समिती सभापती कल्पना क्षीरसागर, गवळी समाजाचे अध्यक्ष अरुण पंगुडवाले, संघटनेच्या कार्याध्यक्षा शीलाताई गायकवाड आदी उपस्थित होते। महेश अण्णा कोठे सामाजिक संघटना संचलित सम्राट अशोक असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 1 भवानीपेठ मड्डी वस्ती भारत विकास विद्यालयाशेजारी बेरोजगार अशिक्षित सुशिक्षित युवक आणि युवतींसाठी विविध महामंडळांकडून लोन मेळावा, कर्ज मंजूर पत्र वितरण सोहळा, असंघटित बांधकाम कामगारांसाठी घरकुल आणि विविध योजनांची माहिती तसंच लाभांचं पत्रवाटप, हळदी कुंकू आणि तिळगुळ समारंभ, भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला। या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्र वसंतराव नाईक महामंडळ या योजनेतून युवक युवतींना विविध व्यवसायांसाठी सतीश यंपुरे किराणा भुसार 4.5 लाख रुपये, शमशोद्दीन शेख दुग्ध व्यवसाय 9 लाख रुपये, भीमराव होनपारखे गाई खरेदी 10 लाख रुपये, 44 बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपये घरकुल योजना नोंदणी पोहोचपावती देण्यात आली। प्रस्तावना करताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला। हळदी कुंकू आणि तिळगुळाचा कार्यक्रम खास ठेवण्याचा उद्देश आहे की समाजामध्ये असं कित्येक असं म्हणजे नाईलाज असतो, ज्यांचे म्हणजे पती वारलेले असतात किंवा काही असं, तर त्या महिलांना माझ्या माता भगिनींना समाजामध्ये दुय्यम स्थान असतं। ते कुठल्याही शुभ कार्यामध्ये त्यांना बोलायचं म्हणलं की बाबा नाही असं, पण मला एवढंच म्हणायचं आहे, मी पुन्हा माफी मागून तुम्हाला बोलतो की एवढी मोठी गोष्ट बोल म्हणजे असं कसं बोलायला येतं का, तर त्या माता भगिनीचं काय चूक असेल म्हणतो मी, किंवा आपण निसर्गाने म्हणा किंवा कुठल्याही अपघाताने त्यांचं जर म्हणजे त्यांचे पती वारले असतील तर ती महिला एकदा मरत नाही, एकदा पती एकदा मेलेला असते, एकदा विधवा झाली असते। आपण वेळोवेळी त्यांना जाणीव करून देतो की तू विधवा आहे, ह्या कार्यक्रमात तू येऊ शकत नाही, त्यांना किती वाईट वाटत असेल। मी विनंती करून सांगतो माझ्या माता बंधू भगिनींना की असे जर आपल्या माता भगिनी असतील तर प्रथम त्यांना आधार द्या। ते दुःखात असते, त्यांच्या दुःखानं पुन्हा त्यांच्या जखमेवरती म्हणजे न कळत आपल्या हातून लागू नये असं मी विनंती करतो। दरम्यान उपस्थित मान्यवरांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांच्या कार्याचं कौतुक करताना तुमची धडपड आणि काम करण्याची पद्धत यामुळे तुमचं कुठलंही काम असू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली। श्रीकांत भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र सम्राट कुमार सम्राट अशा वाढदिवसानिमित्त श्रीकांत गायकवाड यांनी जो सामाजिक बांधिलकी जाणीवेतून एक चांगला उपाय करून त्यांनी सुवर्णमध्य साधलेला आहे। परिसरातील महिला भगिनी आणि आपले कुटुंब एक करून त्यांनी एक सामाजिक महत्त्वाचं काम पुढं केलेलं आहे। आता मी जोडबाईपेठ पोलीस ठाणे इथं आलो बदलून, त्यानंतर श्रीकांतांचं बरेचसे काम पाहिलेलं आहे। प्रत्येक सामाजिक कामामध्ये ते हिरिरीने भाग घेतात। गोरगरीब मध्यमवर्गीय महिला पुरुष यांना आर्थिक मदत व्हावं, सरकारी शासकीय जे काही महत्त्वाचे उपक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोचावेत, त्यांची माहिती द्यावी। चिरंजीव सम्राट यांना जे आहे ते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना जे आहे ते उर्वरित आयुष्य भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावं त्याच्यासाठी जे आहे तुमच्या मार्फत जे काय आशीर्वाद त्याला मिळणार आहेत ते फार मोलाचे आहेत। इथं मी जे काय आलेलो आहे इथं त्यांनी श्रीकांत भाऊ गायकवाड यांनी मला इथे जे काही बोललेलं ते जिल्हा उद्योग केंद्राचा प्रतिनिधी या नात्यानं बोललेलं आहे, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे। तर आपल्याकडून जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की त्यांची जी काही संघटना आहे सम्राट अशोक असंघटित कामगार संघटना, तर त्यांच्या त्या लेटरहेडवरती बघितल्यानंतर सर्वप्रथम मी त्यांना प्रश्न हाच विचारला होता की असंघटित कामगार म्हणजे नेमकं तुम्ही काय काम करता, तर त्यांनी जे आहे ते मला तुमच्या त्या संघटनेविषयी जे आहे ते बरंचसं सांगितलं मला त्यांनी। आणि आता तुम्ही लोक इथे जे काही जमलेले आहात
त्यावरून असं वाटतं की त्यांनी बरंचसं काम जे आहे ते असंघटित कामगार म्हणून संघटनेसाठी केलेलंच आहे. आजची उत्तम मूर्ती सम्राट भाई यांच्या जन्मदिनी एक आगळा वेगळा असा वेगळाच कार्यक्रम आहे. त्याला जोडून हळदी कुंकू हा कार्यक्रम जोडलाय. श्रीकांतजी मला 2-3 दिवसापूर्वी भेटले तर म्हणाले की बँक आणि बँकेत चालणारे कार्यक्रम हे अनेक लोकांना माहीत नसतात. तर बँकेत काय आहे जाणं किंवा बँकेत जमा करणं किंवा आपले सेव्हिंग्स करणं बचत करणं याविषयी अनेक लोकांना माहिती नसते. तर तुम्ही अशा कार्यक्रमात या आणि ही माहिती द्या. त्यांच्या बोलण्याला मान देऊन मलाही वाटलं की अनेक वेळेला असं असतं की आपली प्रगती करायची कशी असेल तर त्याला एक बँकेची जोड असेल तर त्याला खूप बरं पडतं. श्रीकांत भैयाने आमच्यासाठी खूप खूप कष्ट घेतलेलं आहे. गरिबांच्यासाठी त्यांचं बांधकाम करत सगळं त्यांनी मागा ठेवले. पण आपल्यासाठी गरिबांचा चांगला होऊ दे, मावशी भावंडांचं सगळ्यांचा भाऊ सगळ्यांचा मला आशीर्वाद भेटू दे आणि त्यांचा होऊ दे म्हणून भैया श्रीकांत भैयाचा पोटात देव शिरलेला आहे. देव सगळं बुद्धी दिलेला आहे. श्रीकांत भैया नाही देव व्हायल्यासारखा असा बुद्धी त्यांना दिलेला आहे. तेवढं सगळं व्यवस्थित करायला लागले. दरम्यान सम्राट राजे श्रीकांत गायकवाड याच्या 11व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होन कोंबडे, भगरे, सिद्धार्थ गायकवाड, गोविंद सिंग शिकलकर, मलिक साब भुसनूर, देवीदास रणखांबे, अजय सिंग शिकलकर, शमशुद्दीन शेख, रियाज शेख, कृष्णा दासरी, दत्ता पांढरे, गणेश चौधरी, अमोल बंडगर, युसुफ शेख, रोहन गायकवाड, कोमल औरू प्रभागातील महिला आणि नागरिकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वीरेंद्र परदेशी यांनी केलं.